मंडळी नमस्कार। लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा बसायच्या आधीच राज्यात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे। कारण राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। मुंबई पदवीधर, कोकण विभागीय पदवीधर, नाशिक विभागीय शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा एकूण विधान परिषदेच्या 4 जागांच्या करता ही निवडणूक जाहीर झाली आहे। यासाठी सोमवार 10 जूनला मतदान होणार आहे। म्हणजे 20 मेला राज्यातल्या लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला की लगेचच राजकीय पक्षांना विधान परिषदेची तयारी करावी लागेल। सध्या विधान परिषदेतून विलास पोतनीस हे मुंबई पदवीधर मतदारसंघातले आणि किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातले असे 2 आमदार जे उभाठ्या गटाचे आहेत ते निवृत्त होत आहेत। ठाण्यातल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार निवृत्त होत आहेत, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील हे अपक्ष आमदार की जे महाआघाडीचे सहयोगी आहेत ते सुद्धा निवृत्त होत आहेत। हे सगळे जण 7 जुलै 2024 रोजी निवृत्त होणार आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाने 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। बरं, या निवडणुकीसाठी 15 मे 2024 या दिवशी अधिसूचना जारी केली जाईल। म्हणजे अजून साधारण 8 दिवसात। तर या निवडणुकीकरता 22 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल। म्हणजेच राजकीय पक्षांना आपापले विधान परिषदेचे उमेदवार लगेचच ठरवावे लागतील। 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या 4ही मतदारसंघांच्या करता मतदान होईल। तर गुरुवारी म्हणजे 13 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। याचा अर्थच राज्यात पुढच्या काही काळात निवडणुकांचा प्रचंड धुरळा उडणार हे नक्की। कारण विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पाठोपाठ साधारण 3 ते 4 महिन्यात राज्याच्या विधानसभा, काही ठिकाणच्या जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका एवढंच नाही तर 2 वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या महाराष्ट्रभरातल्या जवळपास सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा जाहीर होणं अपेक्षित आहे। म्हणजेच मंडळी 2024 हे वर्ष महाराष्ट्रात निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे यात शंकाच नाही। मंडळी, याच विषयासह अन्य वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या आमच्या YouTube चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।